नमस्कार. मुलांच्या वैचारिक वाढीत आणि व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक नेचर आणि नर्चर. नेचर म्हणजे जन्मतः किंवा निसर्गतःच ते काय स्वभाव किंवा काय गुणधर्म घेऊन आले आहेत ते. आणि दुसरं म्हणजे नर्चर, ते कुठल्या प्रकारच्या वातावरणात वाढले आहेत. न नर्चरमध्ये परत दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात: कुटुंब आणि शिक्षण पद्धती. कुटुंबामध्ये त्यांचे आईवडील, इतर नातेवाईक येतात. आणि शिक्षण पद्धतीमध्ये त्यांची शाळा आणि शाळेतले शिक्षक, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. मुलांवरती आईवडिलांचा प्रभाव खूप असतो. मुलं आईवडिलांसारखं वागतात, आईवडिलांचं ऐकतात. पण एका ठराविक वयामध्ये ना त्यांना आपल्या आईपेक्षा पण त्यांची शिक्षिका फार महत्त्वाची असते. आणि आईचं एक वेळ ऐकतील न ऐकतील, पण शिक्षिकेचं ते जरूर ऐकतात. शाळेमध्ये शिकत असताना एखादा शिक्षक किंवा शिक्षिका ही कुठल्या पद्धतीने मुलांना शिकवते त्यावरूनही ठरतं की मुलांना तो विषय आवडेल किंवा नाही आवडेल. जर त्या मुलाला ती शिक्षक किंवा शिक्षिका नसेल आवडत, तर कदाचित त्या मुलाला तो विषयसुद्धा आवडत नाही. त्यामुळे शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे. आमच्या बाबतीत म्हणाला तर मला मराठीमध्ये गोखले मॅडम म्हणून मराठी शिकवायच्या. आणि ते इतकं सुंदर मराठी शिकवायच्या की मला जर असं वाटत असेल की आजच्या क्षणाला माझी मराठी भाषा चांगली आहे, तर त्याचं संपूर्ण श्रेय मी गोखले मॅडमला देते. पण आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये विशेषतः भाषेच्या मला 3 गोष्टी दिसल्या की ज्या आत्ताच्या मुलांच्या शिक्षण पद्धतीत मला दिसत नाहीत. बघा, तुम्ही पण आठवा. मला जेव्हा मराठी भाषा हा विषय शिकवला जायचा, तेव्हा त्याच्यामध्ये ना 3 महत्त्वाच्या गोष्टी असायच्या. एक असायचं संदर्भासहित स्पष्टीकरण. या संदर्भासहित स्पष्टीकरणामध्ये ना इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्या धड्यामधलं एखादं वाक्य दिलेलं असायचं आणि आपल्याला संपूर्ण स्पष्टीकरण लिहायला सांगितलेलं असायचं. म्हणजे त्या वाक्याचा बाह्यार्थ काय असतो, त्या वाक्याचा बाह्यार्थ काय. जसं वरवर आपण ते वाक्य बघितलं तर त्याचा बाह्यार्थ साधा असतो, पण त्या वाक्याचा गभितार्थ काहीतरी वेगळा असतो, काहीतरी महत्त्वाचा मेसेज त्या वाक्यात असतो. तर ह्या 2 फरक आपल्याला त्याच्यात नमूद करायचे असतात. संदर्भाचं स्पष्टीकरण हा जेव्हा प्रश्न परीक्षेत यायचा तेव्हा. आणि त्यामुळे भाषेचं अलंकारिक जे रूप आहे ते आपल्याला कळायचं, भाषेचं सौंदर्य आपल्याला कळायचं. आणि आणि बऱ्यापैकी विस्तृतपणे त्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागायचं आणि त्याला मार्क पण भरपूर असायचे. असं वाटतं की संदर्भाचे स्पष्टीकरणामुळे आपल्या भाषेचा दर्जा जरा उच्च व्हायचा. दुसऱ्या प्रकारचं आपल्याला प्रश्न असायचा भाषेच्या पेपरमध्ये, रसग्रहण करा. आता जसं धड्यांच्या बाबतीत संदर्भासहित स्पष्टीकरण असायचं ना, तसं कवितेच्या बाबतीत रसग्रहण हा विषय असायचा. आमच्या गोखले मॅडम कुठल्याही कवितेचं रसग्रहण इतकं सुंदर करायचं, इतकं सुंदर करायचं की खरंच असं वाटायचं की एखादी मधमाशी कशी एखाद्या फुलावर बसून मध पिते आहे, तसं त्यांच्या तोंडून कवितेचं रसग्रहण ऐकताना ना अक्षरशः असं अमृतपान आपण करतो आहे असं वाटायचं. इतकं सुंदर त्या कविता आम्हाला रसग्रहण कसं करायचं ते सांगायच्या. आणि मला वाटतं की या रसग्रहण या प्रक्रियेमुळे ना की परत एकदा भाषेचं सौंदर्य तर समजून घ्यायला मदत व्हायचीच, पण जो आनंद मिळायचा ना कवितेच्या रसग्रहणात तो कशातच नाही आहे. म्हणजे आमच्या पिढीला ना आनंद मिळवण्यासाठी महागडे खेळ किंवा कॉम्प्युटर गेमची गरजच नाही वाटत. किंवा मला तर स्वतःला कोणी मित्रमैत्रिणी असण्याची सुद्धा गरज वाटत नाही. इतकं मला स्वतःमध्ये आनंद साहित्याचा घ्यायला आमच्या गोखले मॅडमनी शिकवलं आहे. तर रसग्रहण म्हणजे अमृत पानच असायचं, त्याचं मी तुम्हाला वर्णनच नाही करू शकत. तर ह्या बाकीच्या मुलांना मी जेव्हा शिकवलं तर मला कुठे रसग्रहण हा विषयच नाही दिसला. तर आपल्या मुलांना ना आता बघा, आपल्या न्यूक्लिअर कुटुंबात 1-2 आपली मुलं असतात. तर आपल्यातच कसं आनंदी राहायचं आणि कमीत कमी साधनांमध्ये पण कसं आनंदी राहायचं किंवा आनंदी होण्यासाठी महागड्या गोष्टींची गरज नसते, हे गोखले मॅडमनी कवितेचं रसग्रहण या माध्यमातून आम्हाला शिकवलं. तिसरा एक विषय असायचा की व्यक्तिचित्रण करा. मग मग त्या धड्यामधली ना धड्यांवरचा हा प्रश्न असायचा. मग धड्यांमधली एखादी विशिष्ट व्यक्तिरेखा असेल, विशिष्ट त्या धड्यांमध्ये गोष्टीच असायच्या. मग त्या गोष्टीमध्ये एखादी विशिष्ट व्यक्तीचं व्यक्तिरेखा चित्रण करायचं असतं. मग कधी बंडू तात्या किंवा सुमन आजी, मग तिच्याविषयीचे प्रसंग त्या धड्यात असलेल्या किंवा घटना असलेल्या त्या नमूद करायच्या असतात. मग ह्या घटनेतून तिचा हा गुण दिसला, ह्या घटनेतून तिचा तो गुण दिसला, अशा स्वरूपाच्या प्रसंगातून तिचा हा गुण दिसला, असं ते विस्तृतपणे लिहायला सांगायचे. त्याच्यामधून मला तो व्यक्तींचं अवलोकन करणं, व्यक्ती समजून घेणं हे शिकवलं जायचं. तर मला स्वतःला ना कवितेच्या रसग्रहणमध्ये
आवडच होती, प्रश्नच नाही. संदर्भाचंही स्पष्टीकरण नाही, पण मला खूप प्रगल्भ केलं. शब्दांशी कसं खेळायचं ते मला शिकवलं. पण हे जे व्यक्तिरेखा चित्रण वगैरे आहे ना, हे परीक्षेला मी छान लिहायची बाबा. बंडू तात्यांचा ह्या प्रसंगात त्यांचा हा गुण दिसतो वगैरे. पण प्रत्यक्ष आयुष्यात मला अशी कधी माणसं वाचताच नाही आली. मला आजच्या या क्षणाला सुद्धा मला माणसं नाही कळत. मग मी माझ्यापुरतं त्यातलं एक सोल्युशन काढलं आहे, की मला माणसं नाही ना कळत. मग उगाच आपला प्रपंच जमवत बसायचा आणि मग काहीतरी वाईट अनुभव आले किंवा वाईट वाटून घ्यायचं. त्याच्यापेक्षा माझं जो कोर आहे ना, म्हणजे माझं व्यक्तिमत्वाचं कोर किंवा माझा जो सेल्फ आहे, त्याच्या भोवती ना मी अशी वेगवेगळ्या परिघाची वर्तुळं केली आहेत. ठीक आहे, दिस इज माय कोर, दिस इज माय सेल्फ, आणि त्याच्या आजूबाजूला म्हणजे एक वर्तुळ जे जवळचं आहे, दुसरं वर्तुळ अजून लांब, तिसरं वर्तुळ अजून लांब. तर अशा प्रत्येक वर्तुळाच्या परिघात मी ती ती माणसं ठेवली आहेत. आणि माझ्या आतल्या परिघामध्ये किंवा माझ्या सेल्फ एकदम कोअरमध्ये आतल्या परिघात किंवा माझं जो स्वत्व आहे, त्याच्या गाभ्याच्या बाजूचं जे सर्कल आहे ना, त्यात मी फार लिमिटेड लोकांनाच एंट्री आहे. म्हणजे मी फार लिमिटेड लोकांनाच त्यामध्ये प्रवेश करायला अनुमती देते. त्यामुळे मी कमी दुःखी आहे. तर व्यक्तिचित्रण ज्यांनी चांगल्या प्रकारे शिकलं असेल ना, त्यांना मला वाटतं रेग्युलर आयुष्यामध्ये सुद्धा व्यक्तींची ओळख चांगली पटते, चांगली कळते. आणि जर एखाद्याला नसेल पटत, तर त्यांनी माझ्यासारखं सोल्युशन काढणं देखील कधी चांगलंच आहे. आणखीन एक आम्हाला निबंधाचा प्रकार असायचा, की मोत्या कुत्र्याचं आत्मकथन. म्हणजे असं प्राणी है ना, की ज्याला बोलता येत नाही, त्याच्या मनातल्या भावना समजून घ्यायचा तेव्हा आम्ही प्रयत्न करायचो. मग मोत्या कुत्र्याला कधी चांगलं वाटतं, मोत्या कुत्र्याला कधी वाईट वाटतं, कसा आपल्या मालकाला की तो शेपटू हलवतो, आणि कसा त्या दुःखी असताना मग तो कसा मालकाच्या पायापाशी शांत बसून राहतो. असं त्याच्यामधनं पण एक ऑब्झर्वेशन मुलांना शिकायचं. एकूणच एकूणच मुलांचं अवलोकन वाढायचं. आणि असंच मग गाईचं आत्मवृत्त, पोपटाचं आत्मवृत्त, असं कुठल्याही प्राणी पक्ष्यांचं आत्मवृत्त आम्हाला लिहायला सांगायचे. त्याच्यामुळे ना आम्हाला, मला वाटतं, परकाया प्रवेश कसा असतो, ते अशी ज्यांना आपल्या भावना शब्दात व्यक्त नाही करू शकत, जे प्राणी मात्र आपल्या आजूबाजूचे, त्यांच्या फिलिंग समजून घ्यायला आम्हाला मदत झाली. निसर्गाशी कुठेतरी एकरूप व्हायला आम्हाला मदत झाली. बरं, असं आहे का की नुसतं प्राणी पक्ष्यांचं आत्मवृत्त लिहायला सांगायचं नाही, अशा वस्तूंचं पण आत्मवृत्त लिहायला सांगायचे. म्हणजे छत्रीचं आत्मवृत्त. मग त्या छत्रीच्या आत्मवृत्तामध्ये मग कशी, मग छत्रीचे रंग कसे असतील, मग छत्रीचा काय उपयोग आहे, आणि पावसाळा आला की कसं आपण छत्री ची छान डागडुजी करून घेतो, आणि पावसाळा गेला की मात्र आपण छत्री कुठेही असे कोनाड्यात टाकलेली असते, दुर्लक्षलेली असते, तिच्यावरती धूळ बसलेली असते. अशा प्रकारे निर्जीव वस्तूचं पण आत्मवृत्त जेव्हा आम्हाला लिहायला सांगायचे की नाही, तेव्हा मला असं वाटतं की एकदा माझ्या कुठेतरी वाचनात आलं होतं की एक मोठा शास्त्रज्ञ होता, की तो हे पण प्रूव्ह करणार होता की वस्तू ह्या सुद्धा अणुरेणूंनी बनलेल्या आहेत, आणि जसं वनस्पतीत जीव असतो तशा वस्तूंमध्ये पण जीव आहे. हे तो हा शोध लावण्याच्या तो मार्गावर असतानाच त्याचा मृत्यू झाल्यामुळे तो लावू शकला नाही. पण भाषेच्या माध्यमातून जर ह्या गोष्टीकडे बघितलं ना, तर आमच्या गोखले मॅडमने आम्हाला शिकवलं की निर्जीव वस्तूत सुद्धा जीव असतो. आणि जेव्हा तुम्ही निर्जीव वस्तूंचा आत्मवृत्त लिहितात ना, मग तेव्हा कुठेतरी तुम्ही ती छत्री होऊन जातात, की हो बघ ना, मग मला कसं तिने पावसाळा संपल्यावर कोणाला टाकून दिलं, मला बघितलं पण नाही, आणि असं म्हणजे यूज आणि थ्रो हे तुम्ही करू नका. हे त्याच्यातून आम्हाला शिकणार, हे त्याच्यातून आम्ही शिकू शकलो. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या भावभावना असतात, हे आम्ही त्याच्यातनं शिकू शकलो. त्याच्यानंतर निर्जीव वस्तूंचा पण नीट जपून वापर करायला पाहिजे, हे आम्ही शिकलो त्याच्यातून. तर आजही मी तुम्हाला सांगते की कोणी भांडी आपटली तर मला आवडत नाही, की मी म्हणते नाही, भांड्यात पण जीव आहे ना. मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की एक एका ऑफिसमध्ये एक सबस्टाफ होता, आणि त्याचं काम होतं की डिस्पॅचमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटच्या ऑफिसरसाठी वेगवेगळी लेटर्स आलेली असतात, ती त्यांना डिस्ट्रीब्यूट करायची. आता तो ऑफिसर टेबलवर बसून काम करतोय, तर तो सबस्टाफ काय करायचा, उभ्या उभ्या जसे त्याच्या हातामध्ये डॉक्युमेंट्स असायचे, पेपर काढायचा असा 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 खाली टाकायचा असतो. मी जेव्हा हे बघितलं तेव्हा मला फार वाईट वाटलं, मला फार राग आला. पेपर का टाकायचा, पेपर पण तुम्ही सन्मानाने द्या ना तिसऱ्याला. तर हा जो निर्जीव वस्तूला पण सन्मान देणं, त्याची जपणूक करणं, हे मला त्या आत्मवृत्ताबद्दल शिकता आलं असं मला वाटतं. आणि एम्पथी म्हणजे
दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवणं, दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवणं आणि त्या परिस्थितीत त्याला काय वाटत असेल, त्याचा विचार काय असेल, त्याच्या भावभावना काय असेल, त्या समजून घेणं, हे आत्मवृत्ताने आम्हाला शिकवलं. आणि दुसरं कंपॅशन, करुणा. करुणा ही आत्मवृत्ताने आम्हाला शिकवली. तर मला वाटतं की आजच्या काळामध्ये मी चुकत असेल तर तुम्ही मला म्हणजे कमेंटमध्ये लिहा आणि सुधरा माझी चूक. पण माझ्या जेवढं आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे की आत्ताच्या ज्या शिक्षण पद्धतीमध्ये संदर्भाचे स्पष्टीकरण, कवितेचं रसग्रहण, त्याच्यानंतर हे निर्जीव वस्तूंचं किंवा मोठ्या प्राण्या पक्ष्यांचं आत्मवृत्त लिहिणं आणि व्यक्तिचित्रण, ह्या चारही गोष्टी या अभ्यासक्रमातून बाद झालेल्या आहेत. त्यामुळे हे जे सगळे चांगले गुण आहेत या चारही गोष्टीतून जे आपण शिकतो, जे मी तुम्हाला सांगितले की भाषाचं सौंदर्य, भाषेचा अलंकारपणा आणि एम्पथी, कम्पॅशन, करुणा, हे सगळं कुठेतरी मुलांमध्ये कमी पडत चाललं आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये हे गुण हवे असतील असं वाटलं तर तुम्ही तुमच्या घरी अशा प्रकारचं काहीतरी सिलॅबस करा, अशा प्रकारचा सिलॅबस करा आणि मुलांच्या घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारच्या परीक्षा घ्या किंवा त्यांना असं लिहायला द्या निबंध. त्याच्यातनं पण हे जे गुण आपल्याला मुलांमध्ये अपेक्षित आहे ते येतील. आणखीन बरेचदा आपण मोठी माणसं जमलो ना की बघा, पुरुष वर्ग एके ठिकाणी असतो, म्हणजे खूप जण आपण कुटुंबात एकत्र जमलो तर बरेचदा, सगळ्याच कुटुंबात असं मी नाही म्हणत, पण बरेचदा काय होतं मी ते पुरुष एकत्र असतात, त्यांच्या वेगळ्या गप्पा असतात, बायका वेगळ्या ठिकाणी असतात, त्यांच्या वेगळ्या गप्पा असतात, मुलंही कुठेतरी दुर्लक्षित होतात. तर मुलांकडे दुर्लक्ष नाही होता कामा असं मला वाटतं. तर आम्ही पण आमची मुलं लहान असताना कधी गावाला गेलो आणि खूप नातेवाईक एकत्र जमले ना, की माझा एक आवडता छंद असा असायचा की ना मी एखादं नाटक बसवायची आणि मग ते नाटक ना त्या मुलांना मी सांगायची, हे नाटक तुम्ही तयार करा. मग त्यातला एकाला कोणाला तरी दिग्दर्शक बनवायची, कोणीतरी मग कलाकार ॲक्टर व्हायचं. अशा प्रकारे ती मुलं स्वतःचीच मग स्वतः नाटक बसवायची. आणि मग मी संध्याकाळी सगळ्यांना कंपल्सरी सांगायची की गावाच्या बाहेर बघा ओसरी असते. मी सगळ्यांना सांगायची की त्या ओसरीवरती संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांनी, सगळ्या वयोगटातल्या लोकांनी, आपण एखाद्या नाटकाला कसं जातो ना तसं छान तयार होऊन त्या ओसरीवर जमायचं. मग जरा त्यातल्या त्यात जी गावामध्ये जी लाईट अरेंजमेंट असते ती करून आम्ही त्या मुलांना ना तेव्हा ते नाटक सादर करायला लावायचो. तेव्हा मला माहिती नव्हतं नक्की काय मी करते आहे. मला आवड आहे म्हणून मी करायची. पण नंतर जेव्हा मानसशास्त्राचा थोडासा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा कळलं की त्या गोष्टीला रोल प्ले म्हणतात. आणि मग जेव्हा ती मुलं त्या प्रकारचे रोल प्ले करायची तेव्हा मला तेव्हा बॉडी लँग्वेजचा सुद्धा मुलांचा आपला अभ्यास व्हायचा आपोआप. म्हणजे काही मुलं अशी शांतपणे ताट बसून नीट बोलायची, काही मुलं बोलताना अशी पुढे 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 पाठी व्हायची, पाय वगैरे हलवायची. मग तेव्हा सांगता यायचं त्यांना, अरे असं नाही करायचं, असं बसायचं, असं बोलायचं. किंवा एक मुलगी होती ती छान उत्तम प्रकारे दिग्दर्शन करायची. आणि मग सगळ्या एकाच वर्गातली छोटी छोटी मुलं ना, मग बाकीच्यांच्या तक्रारी यायच्या की नाही ती दीदी आहे ना, दीदी म्हणजे काय एक 7-8 वर्षाची ती मुलगी असेल तर बाकीची मुलं 6 वर्षाची, 5 वर्षाची, ह्याच्या पलीकडे कोणीच मोठं नव्हतं. पण मग ते सांगायचे की दीदी आहे ना, ती डायरेक्टर आहे पण ती खूप डॉमिनेटिंग आहे. तर मग सांगावं लागायचं त्या मुलांना, अरे ते डायरेक्टरचंच काम असतं ना की सगळ्यांकडनं चांगलं काम करून घ्यायचं, त्यामुळे ते डॉमिनेटिंग असणार, पण डॉमिनेशन हे चांगल्या गोष्टीसाठी केलं तर ते चांगलंच असतं. आज ती मुलगी खूप मोठी झाली आहे, खूप यशस्वी पण झाली आहे आणि आत्ता कळते की ती न्यूमरोलॉजीप्रमाणे नंबर 1 आहे. त्यामुळे ती एवढी लीडरशिप देऊन सगळ्या गोष्टी करायची आणि छान करिअरमध्ये पण ती आज छान करते आहे. दुसरी छोटी मुलगी जी डॉमिनेट करते अशी तक्रार करायची, ती न्यूमरोलॉजीप्रमाणे नंबर 3 आहे. पण ती पण तिच्या करिअरमध्ये खूप छान प्रोग्रेस करते आहे सगळ्या. तर मला असं वाटतं की मुलांची जडणघडण ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि त्याच्यात पालकांचा सहभाग फार मोलाचा आहे. तर मुलांना जास्तीत जास्त वेळ पालकांनी देणं गरजेचं आहे. त्यावेळी आपण त्या गोष्टी गंमत म्हणून करतो, पण नंतर आपल्याला कळतं की त्या गोष्टी त्यांच्या जडणघडणीकरता खूप महत्त्वाच्या होत्या. आणि जसं जसं त्यांचं व्यक्तिमत्व नंतर उलगडत जातं ना, तेव्हा आपण सहज केलेल्या कृतींचा सुद्धा अर्थ आपल्याला उमगत जातो. तर मुलांच्या वाढीसाठी काय काय गोष्टी चांगल्या आहेत त्या हळूहळू आपण आपल्या एक एक व्हिडिओमधनं याविषयी चर्चा करतच राहू. धन्यवाद.